कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा, कारण सबस्क्रायबर खूप कमी आहेत. कथेच्या आजच्या भागाला सुरुवात करू. पहाटेचे 5 वाजले होते. गार्गी खिडकीतून एकटक बाहेर बघत बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी भरलेलं होतं. औषधांमुळे ती काल रात्री लवकर झोपली होती, पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा मात्र तिला कालचा प्रसंग राहून राहून डोळ्यासमोर येत होता. आता पुढे. तिला पूर्ण काही आठवत नव्हतं, पण ज्यूस पिल्यावर नक्कीच तिच्यासोबत काहीतरी विचित्र झाल्याची भावना तिला जाणवत होती. कोणीतरी नक्कीच तिला काहीतरी दिलं होतं, ज्यामुळे ती बेहोश झालेली. पण कोणी दिलं असेल ते मात्र तिला कळत नव्हतं. राहून राहून कविताबद्दल मनात शंका येत होती. शिवाय तो ब्रोकर कुठे गेला? त्याला आपण भेटायला गेलो होतो. मग राघव मध्येच कुठून आला? या सगळ्या प्रश्नांनी तिला बेजार केलं होतं. खूप विचार करून पण तिला फक्त राघवची मिठीच आठवत होती. बाकी काहीच आठवत नव्हतं. शेवटी तिने तिचा फोन घेतला आणि ऑन केला तर अनुष्काचे खूप सारे मिस कॉल पडले होते, काल रात्री केलेले. पण फोन स्विच ऑफ असल्यामुळे तिला कळलंच नाही हिने एवढे कॉल का केले असतील. ही ठीक तर असेल? गार्गीला आता काळजी वाटू लागली. तिला फोन करावासा वाटू लागला, पण आता फक्त पहाट होती. एवढ्या सकाळी फोन कसा करायचा म्हणून ती शांत बसली. पण पुन्हा अनुष्का तर बाहेरच्या देशात आहे, म्हणजे तिथं कदाचित दिवस असेल असं पण वाटलं. तिने लगेच आईसलँडचं क्लॉक ओपन केलं तर तिथं पण आता रात्रच होती. मग तिने फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा बेडवर पडली. राघव काय करत असेल आता? जागा असेल का? त्याला पण आपल्यासारखी झोप येत नसेल का? पण त्याला का झोप येणार नाही? यावेळी खरंच तो काय करत असेल? जानू, वेडी आहेस का? ऑब्वियसली झोपला असेल ना यावेळी, ती मनातच स्वतःच्या डोक्यावर टपली मारत बोलली. सकाळी तिने ऑफिससाठी आवरलं आणि रूममधून बाहेर पडली. खाली येताच तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिच्या बिल्डिंगच्या समोरच राघवची कार उभी होती आणि तो गाडीला टेकून उभा होता तिच्याकडे बघत. ती पटकन त्याच्याजवळ गेली. गुड मॉर्निंग सर, तुम्ही इकडे? काही काम होतं का? गार्गीने विचारलं. गेट इन, तो गाडीमध्ये बसत बोलला. ती पण गोंधळून गाडीमध्ये बसली. राघवने ड्रायव्हरला गाडी स्टार्ट करायला सांगितली आणि गार्गीकडे पाहिलं. हाऊ आर यू नाव? राघवने निर्विकारपणे विचारलं. फाईन सर, तिने हसत उत्तर दिलं. गुड, जर ठीक वाटत नसेल तर तू आज ऑफ घे, राघव बोलला. नो सर, आय एम फाईन, गार्गी लगेच बोलली. आता बोलेल ऑफ घे आणि नंतर राग आला की माझं पेमेंट कट करेल, गार्गी मनातच बोलली. त्याचवेळी तिचं लक्ष त्याच्या हाताकडं गेलं. आज त्याच्या हातावर नखांचे ओरखडे होते. ते पाहून तिला थोडं विचित्र वाटलं. सर कोणत्या प्राण्यासोबत लढायला गेले होते का? केवढं हे ओरखडे? नक्कीच मांजर असेल ते. व्हॉट हॅपन्ड? त्याच्या आवाजाने तिने लगेच त्याच्या हातावरची नजर हटवली. काही नाही. ते तुम्हाला काही लागलं आहे का? म्हणजे कोणी नखं मारली आहेत का? गार्गीने संकोचून विचारलं. कदाचित याला विचारलेलं आवडायचं नाही असं तिला वाटलं. नोप, ते ओरखडे नाहीत. दीज आर जस्ट स्वीट वुंड्स फ्रॉम समवन स्पेशल, तो गालात हसत बोलला आणि गार्गी शॉकमध्ये त्याला बघू लागली. हा सनकी काय आता वेडा झाला आहे की काय? या ओरखड्यांना गोड जखमा बोलतोय. बापरे, खरंच हा सायको आहे. गार्गीने त्याच्याकडे बघून जबरदस्ती स्माईल केली आणि मग मात्र ती खिडकीतून बाहेर बघू लागली. इकडे अजूनही गालात हसत होता. यस, आय रिअली लाईक हर, तो पण गालात हसत बाहेर बघू लागला. काही वेळातच दोघे पण ऑफिसमध्ये आले. तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. दुपारच्या वेळी अचानक गार्गीचा फोन वाजू लागला. तिने स्क्रीनवर पाहिलं तर अनुष्काचा फोन होता. तिने लगेच रिसीव्ह केला. हॅलो अनु, केव्हापासून मी तुला मेसेज करून ठेवला आहे, तू रिप्लाय का केला नाही?
गार्गीने फोन उचलताच ओरडायला सुरुवात केली. सकाळपासून ती तिच्या कॉलची वाट बघत होती. त्यामुळे कॉल आल्यावर तिच्या भावना उचबळून आल्या होत्या. जानू, बाहेर ये, अनुष्काचा शांत आवाज आला. काय? गार्गीने न समजून विचारलं. मी बाहेर आहे, लवकर ये, अनुष्का पुन्हा बोलली आणि गार्गी चकित झाली. जोक करू नको. मला माहिती आहे तू अजूनही आईसलँडमध्ये आहेस. उगीच फेकू नको. गार्गी खोटं खोटं रागवत बोलली. जानू, बाहेर ये पटकन, मी वाट बघते, आता अनुष्का रागात बोलली. मग मात्र गार्गीने लगेच पर्स हातात घेतली आणि ऑफिसमधून थोडं पळतच बाहेर आली. कारण अनुष्का अशी अचानक का आली याची तिला काळजी वाटू लागली. तिने बाहेर इकडे तिकडे पाहिलं तर एके ठिकाणी मंदारची कार उभी होती. ती पटकन कारच्या जवळ गेली तसं दरवाजा ओपन झाला. तिने लगेच आतमध्ये जाऊन बसली. अनुष्का, तू आत्ता? गार्गीने पुढे काही बोलणार तोच अनुष्काने तिला मिठी मारली. गार्गी पूर्ण गोंधळून गेली. नक्की काय झाले हिला? ही अशी अचानक आली आणि मिठी मारते. गार्गीने पण तिला मिठी मारली. बेबो, तू ठीक आहेस ना? अनुष्काने गार्गीच्या केसांवर हात फिरवत विचारलं. हो, मी ठीक आहे. पण तुला काय झालंय? तू अजून 2 दिवसांनी येणार होतीस ना? गार्गी तिच्यापासून दूर होत बोलली. यावं लागलं तुझ्यासाठी. जेव्हापासून राघवने तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हापासून कधी तुला एकदा पाहते असे झालेलं, अनुष्का काळजीने बोलली. या सायकोला कुणी चोंबडेपणा करायला सांगितला होता? याने तर यांचा हनीमून वेस्ट केला. गार्गीने मनातच राघवला शिव्या घातल्या. अगं, मला काय झालंय? साधा अशक्तपणा आलेला, गार्गी हसत बोलली. जानू, अगं कधीतरी खरं सांगत जा. तुला माहीत आहे ना, तू मला माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त आहेस. अगं, तुला ड्रग्स दिलेलं. जर राघव नसता तर काय झालं असतं? अनुष्का रडत बोलली आणि तिचं बोलणं ऐकून गार्गी शॉक झाली. काय ड्रग्स? गार्गीने उलटं विचारलं. हो जानू, तुला कोणीतरी ड्रग्स दिलेलं. राघवने तुला नसेल सांगितलं, पण मला सांगितलं. जानू, कोणीतरी तुझ्या वाईटावर आहे ग. तुला ड्रग्स देऊन त्याने तुझ्यासोबत. अनुष्काने हात तोंडाला लावला. तिला पुढचं बोलावलं जात नव्हतं आणि तिचे शब्द ऐकून इकडे गार्गी थरथर कापत होती. खरंच? अगं, जर राघव नसता तर 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 काय झालं असतं? विचारानेच गार्गीचा आत्मा पण हादरला. तिचं शरीर थरथर कापू लागलं. जानू, रिलॅक्स. ज्या कोणी हे केलं असेल त्याला आपण नक्कीच शोधू. पण आता तू त्या रूममध्ये नाही राहणार, अनुष्का गार्गीला पुन्हा मिठीत घेत बोलली. पुढच्या सीटवर मंदार फक्त दोघींना बघत होता आणि त्या दोघींची मैत्री पाहून क्षणभर त्याला पण हेवा वाटला. गार्गी अजूनही शॉकमधून बाहेर आलेली नव्हती. तिला विश्वास वाटत नव्हता की तिच्यासोबत एवढं सगळं झालेलं. ती तर फक्त समजत होती की ती बेहोश झालेली. पण आता कळत होतं की कोणीतरी जाणून बुजून तिला काहीतरी दिलं होतं तिचा फायदा घेण्यासाठी. कोणी दिलं असेल? रमेश? विचारानेच गार्गीच्या डोळ्यातून पाणी पाझरू लागलं. भीतीने तिच्या काळजात पण धास झालं. तिने अनुष्काला घट्ट मिठी मारली. जणू तिच्यापासून दूर गेली तर ती खरंच कोणाला तरी काहीतरी करेल. जानू, रिलॅक्स. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू आत्ताच्या आत्ता राघवच्या घरी शिफ्ट होते आहेस. मी बोलले आहे त्याच्याशी. त्यानेच तुला त्याच्या घरी राहण्यासाठी सजेस्ट केलं. मी तुला माझ्याच फ्लॅटवर ठेवणार होते, पण तिथं तू एकटी राहणार. मग मला काळजी लागून राहील. प्लीज, किमान 1 महिना तरी तू आता राघवच्या घरी राहा. अनुष्का प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. एखाद्या लहान मुलाने घाबरून त्याच्या आईच्या कुशीत लपावं तसं गार्गी तिच्या मिठीत लपली होती. जानू, तू ऐकलं ना मी काय म्हणते? अनुष्काने तिचा चेहरा हातात पकडून विचारलं. गार्गीचे गाल अश्रूंनी भरले होते.
अनुष्काने तिच्या रुमालाने ते साफ केले. तू माझं ऐकणार ना सगळं? अनुष्काने पुन्हा विचारलं आणि गार्गीने काहीच विचार न करता होकारार्थी मान हलवली. मंदार, जानूच्या रूमकडे गाडी ड्राईव्ह कर, अनुष्का बोलली आणि मंदारने मागे वळून बघत होता तो पुन्हा सीटवर व्यवस्थित बसला. या दोघी मैत्रिणी मिळून आता मला ड्रायव्हर बनवत आहेत. पुढे जाऊन नोकर बनवलं नाही म्हणजे झालं. मंदारने समोरच्या मिररमध्ये बघून मागे एक कटाक्ष टाकला आणि गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्यांची गाडी गार्गीच्या बिल्डिंगखाली आली. तोपर्यंत गार्गी थोडं सावरली होती, पण अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते आणि शरीरात कंपन जाणवत होती. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.